बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 7. माय लेकांचं प्रेम बघून आवारातल्या माणसांचं पण डोळं पाण्यावलं. एवढ्याच बैलासनी सावलीला बांधून श्रीपती आणि लक्ष्मी बायजाकडे आलं. बायजा श्रीपतीपेक्षा लहान. तिनं श्रीपतीला बघितलं आणि दादा म्हणून त्याच्या गळ्यात पडूनच ओक्साबोक्षी रडू लागली. किसनानं लक्ष्मीला अश्रू अनावर झालं. श्रीपतीनं बायजाला समजावलं, तिचं डोळं पुसलं आणि म्हटला, बायजा अगे तुझं कुक्कू बळकट म्हणून दाजी वाचलत. काय बी काळजी करू नगस, सहमद ठीक होईल. दादा तुझी साथ हाय म्हणून माझ्या लेकराला आधार आहे. जलंभर असाच आमच्या पाठीशी उभा राहा. दादा वहिनी आली ना हाय. समधी येऊन कसं चालेल, घरात जनावर आहे ती. पुण्यांदा आलो की आणतो तिला. पदरानं डोळं पुसत बायजानं जवळच उभ्या असलेल्या लक्ष्मीला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरनं मायेनं हात फिरवला व म्हटली, लक्षे पुरी कशी आहेस बाळा. तुला बघून लई दिस झालं बघ. या कामाचं तोंड पेटतंय, त्यातनं तुझ्याकडे यायलाच गावलं नाही मला. असं म्हणून लक्ष्मीला बायजानं कवेत घेतलं. लक्ष्मीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हटली, बरं झालं लक्ष्य तू आलीस. माझ्या किसनाच्या पोटाचा प्रश्न मिटला. लक्ष्मी गालातल्या गालात हसली आणि तिनं किसनाकडं पाहिलं, पण किसनानं तिच्या नजरेला नजर दिली नाही. श्रीपती म्हणाला, बायजे चल दाजीला बघू. वय वय चला चला. असं म्हणून बायजानं सारे असणे भीमाकडं आणलं. भीमाची झोप लागली होती. बायजानं भीमाला हलवलं आणि म्हटली, अव अव उठा, कोण आले बघा तरी. बायजे झोपू दे त्यासनी. अरे दादा नाही उठवलं तर दिसभर डोळा उघडत नाहीत बघ. बोलण्याचा आवाज कानावर पडल्यावर भीमाला जाग आली. त्यानं हळूवार डोळं उघडलं. भीमाच्या पायाजवळच किसना उभा होता. भीमा न राहून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला उठताच येत नव्हतं. किसना बाच्या डोक्याजवळ जाऊन उभा राहिला. भीमानं लेकराला डोळं भरून पाहिलं. त्याचा हातात हात घेतला आणि डोळ्यांच्या दोन्ही द्रडीनं आसवानं वाट मोकळी करून दिली. श्रीपती पुढं झाला. त्यानं भीमाचं डोळं पुसलं आणि म्हणला, दाजी रडू नका, सारं ठीक होईल. श्रीपतीनं स्वतःचं पाणवलेलं डोळं बाजूला जाऊन धोतराच्या सोग्यानं पुसलं. लक्ष्मी भीमाजवळ गेली. मामा बरं आहे ना हो तुम्हासने, असं तिनं आपुलकीनं विचारलंय. होय ग पोरी, हाय मला बरं. थोडा वेळ समद्यांच्या गप्पा रंगल्या. किसना बायजाच्या मांडीवर बसूनच साऱ्यांशी बोलत होता. तवर डॉक्टर राऊंडला आलं. त्याने भीमाला तपासलं आणि बायजाला ऑपरेशनचं काय करायचं असं विचारलं. तिनं आशेनं श्रीपतीकडे पाहिलं आणि डॉक्टरांना सांच्याला सांगतो म्हटली. किसना उठून बाच्या बाजूला बसला. श्रीपती आणि बायजा बाहेर गेले. दवाखान्याच्या पायरीवर बसून भनी भावंडाने ऑपरेशनविषयी चर्चा केली. भाईजे काय काळजी करू नकस, असं म्हणून श्रीपतीनं बंडीच्या खिशात हात घातला आणि होतं तेवढं पैकं बाहेर काढलं. मोजून पाहिलं तर 5,000 होतं. त्यानं तसंच ते बायजाच्या हातात टेकवलं आणि म्हटला, भाईजे माझी बैल ऐकतो आणि पैशाची जुळणी करतो. दादा बैल नको ऐकू. गावात सावकार आहे, त्याच्याकडनं पैकं काढू आणि मिळेल तसं फिडू. किसनाला त्याचं घर माहीत आहे. तुम्ही घरला गेला की त्याच्याकडनं जाऊन या. सावकार दिल पैक, नाही म्हणायचं नाही.
2-3 वर्ष लागतील फेडाय. अगं बायजे, कशाला सावकाराकडनं काढायचं? त्यांचं येजाला याज असतंय, मुद्दल फिटता फिटत नाही. सारा जलम पैक फेडण्यात जातो या. लक्ष्मी आणि किसना नुसतंच बायजाला आणि श्रीपतीला निहाळत होतं. त्यांचं बोलणं ऐकून दोघं बी धीर गंभीर झाले होते. किसना स्वगतच बोलत होता. आता मला काहीही करून पैसे मिळवाय पाहिजेत. शाळेच्या नादाला लागलो तर आईबाची ससे होलपट होणार. त्यापेक्षा शाळा सोडायची आणि रोज कामाला जायचं. किसनाच्या मनानं चंगच बांधला. श्रीपती म्हणाला, बायजे, बघू काय करायचं पैक्याचं. मी उद्या परवा येऊन जातो. आता आम्ही निघतो, म्हणजे कडूसं पडायच्या आत घरात पोचू. निघायचं नाव काढल्यावर किसनाचं बूर भरून आलं. त्यानं आईकडं बघितलं. बायजानं किसनाची नजर टिपली आणि त्याच्या नजरेचा अर्थ तिच्या काळजाला भिडला. ती किसनाला म्हणाली, मला ठावा हाय लेकरा, तुला जायचं नाही, पण समद्याने हात थांबून काय करायचं सांग बघू. तसा किसना बायजाला बिलगला आणि ओक्साबोक्षी रडू लागला. पाहणाऱ्या समद्यांचं डोळं पाण्यावलं. सारीजण झाडाखाली बसून जेवले. बायजानं किसनाला घास भरवला. किसना तृप्त झाला. श्रीपती बायजाला म्हणाला, बायजा, आता आम्ही निघतो. व्हय. बायजा जड अंतकरणानं व्हय म्हणाली. श्रीपती गाडी झुप्पोपर्यंत किसना पुन्हा एकदा बाला बघून आला आणि आता जायची वेळ झाली. बायजानं लक्ष्मीच्या तोंडावरनं हात फिरवला आणि म्हटली, लक्ष्ये, काळजी घे समद्यांची, आणि मी घरला आल्या बिगार जाऊ नगस. होय का आत्ते, मी नाही जाणार, पर तू लवकर ये. ठीक आहे पोरी. बायजानं किसनाच्याही डोक्यावरून हात फिरवला तसं किसनानं बायजाला मिठीच मारली. बायजाला अश्रू अनावर झाले. रडत रडतच तिनं किसनाला सांगितलं, पोरा, एक गोष्ट ध्यानात ठेव, अभ्यासाकडे ध्यान दे. अभ्यासाचा खुळंबा करू नकोस. मन लावून अभ्यास कर. शिकून हप्पीसर व्हायचा हाय, ध्यानात असू देत. आईचं हृदय बोलत होतं. आईनं अभ्यासाचं नाव काढल्यावर किसना मनातनं हल्ला. तवर श्रीपती म्हणाला, किसना, चल गाडीत बस, पुढे जाऊन पैक्याच्या जुळण्या करायच्या आहेत पोरा. किसना डोळं पुसत जड अंतकरणानं बैलगाडीत बसला. बायजानं श्रीपतीलाही सांगितलं, दादा, पोरांची काळजी घे. खरं तर श्रीपतीचाही कंठ दाटून आला होता, पण गुमानच मानानं खून करून बायजाला जातो म्हणून त्यानं हातातला कासरा बैलांच्या पाठीवर टाकला. बैल चालू लागली. आत्ते, येतो ग, लक्ष्मी मोठ्यानं म्हटली. बायजानं तिला हात केला. किसना एकसारखा आईला निहाळत होता. लक्ष्मीच्या आवाजानं तो भानावर आला. सद्गदित हृदयानं फक्त हात वर करून गुमानच तो आईला येतो म्हटला. आई दिसायची बंद होईपर्यंत किसनाची नजर बायजावर खिळून होती. अखेर किसना व बायजा एकमेकांच्या नजरेआड झाली आणि दोघांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बैलगाडीत वातावरण खूप शांत होतं. फक्त घुंगराचा आवाज प्रत्येकाच्या कानात गुंजत होता. पैक्याचं काय करायचं या विचारात श्रीपती मग्न होता. आपण आता लवकर घरला जाऊ शकणार नाही या विचारात लक्ष्मी होती. आणि किसना तर स्वतःचं मन आणि हृदय आईजवळच ठेवून आला होता. तो फक्त शरीरानं बैलगाडीत होता. त्याचं चित्त त्याच्या आईजवळ स्थिरावलं होतं. जाताना बैलगाडीत कमालीचा उत्साह भरला होता. बाळ त्याच्या आईला, भाऊ त्याच्या बहिणीला, भाची तिच्या आत्तीला भेटायला निघाली होती. प्रत्येकाच्याच मनात प्रेम पूर आला होता. पण येतानाची परिस्थिती निराळीच होती. ज्या प्रेमाला भेटायला सारी गेली होती त्याला तिथंच ठेवून ती परतत होती. सगळ्यांची मनं खिन्न झाली होती. मजल दरमजल करीत सारीजण गावात येऊन पोचली. आता कडूसं पडलं होतं. बैलगाडीच्या आवाजानं म्हसरं हंबरू लागली. किसनानं गाडीतनं उडी टाकली आणि तडक गोठ्यात गेला. किसनाला पाहून जनावरांनी एकच कल्लोळ केला. किसनानं समद्या जनावरांना वैरण पाणी केलं
आणि पडवीत येऊन मामानं आणल्या धान्याच्या पोत्याला टेकून बसला. तवर नेल्याला समद सामान लक्ष्मीनं घरात आणून ठेवलं. मामानं बैल सोडून दावणीला बांधली. श्रीपती किसनाला म्हणाला, लेकरा सावकार कुठंचा राहतोय ठाव आहे काय तुला? होय आहे की. चल मग जाऊन पैक्याचं काय काय होते बघू. श्रीपती आणि किसना सावकाराकडे गेली. सावकार पानाचा तोबरा तोंडात भरून दारात बाजल्यावर लोडाला टेकून बसला होता. त्याच्या पिचकाराने बाजल्याची एक बाजू लाल भडक झाली होती. किसनानं लांबनच ह्योच सावकार आहे असं मामाला सांगितलं. श्रीपती पुढं झाला आणि राम राम म्हणत सावकाराच्या जवळ उभा राहिला. राम 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 राम. कोण म्हणायचं आपण? म्या श्रीपती, भीमा कोकाटेचा मेहुणा. बर बर असं म्हणून सावकार किसनाला म्हटला, तू भीमाचा पोरगा नव्ह? किसनानं होकारार्थी मान हलवली. सावकार श्रीपतीला उद्देशून म्हणाला, पाहुणं काय काम काढले माझ्याकडे म्हणायचं? ते किसनाचा बा म्हणजे माझा दाजी ॲडमिट आहे. ती जरा पैशांची नड होती. तुमच्याकडनं ये जाणं पाहिजे होतं जी. होय होय, भीमाच्या अंगावर पाटलाच्या मळ्यात झाड पडलंय ते ठावा आहे मला. कंच्या दवाखान्यात आहे ती हो जी, शहरातल्या दवाखान्यात आहे. त्यांच्याच पायाचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून पैक पाहिजे होतं. सावकार क्षणभर शांत बसला. श्रीपतीला म्हणाला, किती पैक लागणार आहेत? जी 20,000. रक्कम ऐकून सावकार ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, अहो पाहुणं, 20 काय 30 बी दिलं असतं म्या, पण त्या भीमाच्या अवकात आहे का पैक फेडायची? त्यो अन्नाला महाग आहे आणि माझं पैक फेडतोय बाई. असं म्हणून सावकारानं धोत्राचा सोगा हातात धरला आणि घरात जाणार तवर का श्रीपती म्हणाला, अहो सावकार, तुमच्या पैक्याच्या हमी म्या देतो, पण नाही म्हणू नका जी. पाहुणं, तुम्ही काय या गावचं नाही सा. तुम्ही भीमाला पैक काढून देऊन तुमच्या गावाला जाणार आणि म्या बसतो बोंबलत. होय, तुमच्या आणि भीमाच्या नावानं कायमचा. अहो सावकार, असं का म्हणतायसा? म्या तुमचं पैक फेडतो. लई अडचण आहे, नाही म्हणू नका. म्या तुमचं पाय धरतो. असं म्हणून श्रीपतीनं सावकाराचं पायच धरलं. अहो पाहुणं, काय करतायसा? हा, उठा उठा. मला एक सांगा, या पैक्यासाठी तुम्ही काय तारण देणार आहे सांगा. माझी इथून बैल आहे ती तुमच्याकडे ठेवून घ्या. पैक फेडल्यावर माझी मला परत द्या. चालेल ना? मग नाही नाही, अजिबात चालणार नाही. तुमची बैल घेतो आणि वैरण म्हणून म्या मीठ लावून त्यांच्या आडवा पडतो, असंच ना? अहो सावकार, असं का म्हणतायसा? माझ्या मनात मी तसलं काय नाही. तुझ्या नावावर काय जमीन बिमीन आहे का? सावकाराचं बोलणं ऐकून श्रीपती घटकावर गप्प राहिला. त्याला काय बोलायचं सुचना. जमिनीचं नाव काढल्याबरोबर त्याच्यासमोर पारू येऊन उभी राहिली. तिच्या रुद्रावताराचा साक्षात्कारच जणू श्रीपतीला झाला. अहो पाहुणं, गप काहीचा बोला की. नाही ना मग जमीन नावावर? होय हाय, पर हे बघा पाहुणं, पर नाही आणि बर नाही. तुम्ही तुमची जमीन तारण देत अशिला तर पैक मिळतील, नाहीतर मिळायचं नाहीत. तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचा बी वेळ वाया घालवू नका. असा मला लई काम आहे ती. असं म्हणून सावकारानं पाठ फिरवली. किसना सारा प्रकार ओढ्या डोळ्याने बघत होता. तो निशब्द झाला होता. जवळ पैक असणं किती महत्त्वाचं असतंय हे त्यानं जाणलं होतं. आता तर तो शाळा सोडून कामाला जायच्या निर्णयावर ठाम झाला होता. श्रीपतीची द्विधा अवस्था झाली होती. एकीकडं शेत तारण दिलं तर त्याच्या दाजीचं ऑपरेशन होणार होतं आणि दुसरीकडे शेतावर पैसे काढून बायजाला दिल्यात हे समजल्यावर पारी रात दिस फोडून काढेल असं त्याला वाटत होतं. काय करावं त्याला सुचना.
पण शेवटी त्यानं बायजाचा विचार केला आणि जमीन गहाण ठेवायला तयार झाला. तसं त्यानं सावकारला सांगितलं, उद्या जमिनीचा 7-12 घेऊन या आणि पैकं घेऊन जा. सावकार म्हटला, ठीक आहे जे. म्हणत श्रीपती उठला आणि किसनाच्या हाताला धरून त्यानं घरचा रस्ता धरला. किसना, गड्या उद्या येरवाळी गावाकडनं जमिनीची कागद घेऊन येतो. सावकारला दिली म्हणजे तो पैक देईल आणि लागलीच ऑपरेशन पण होईल. मामा, आमच्यासाठी किती करतोस तू. असू दे बाबा, माझी जबाबदारीच आहे ती. आता तिन्ही सांज झाली. दोघं बी बोलत चालत घराकडे आली. लक्ष्मीनं घर आवरून जेवणाला घातलं होतं. श्रीपतीची चाहूल लागताच लक्ष्मी बाहेर आली. बा, इतका का उशीर झाला? मिळालं का पैक? नाही पुरे, उद्या मिळणार आहेत. पैक मिळणार हाय म्हटल्यावर लक्ष्मीला आनंद झाला, पण ते कसं मिळणार होतं हे मात्र तिला ठाऊक नव्हतं. उद्या गावाकडे जाण्याच्या जुळणीला श्रीपती लागला. किसना नुसतंच आतनं बाहेर आणि बाहेरनं आत येरजाऱ्या घालीत होता. तिच्या मनात विचारांचं काहूल माजलं होतं. लक्ष्मीनं किसनाची अवस्था जाणली होती. तुम्हासनी काय पाहिजे आहे काय? लक्ष्मीनं किसनाला विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली. तो काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता. एवढ्यात किसना, ये किसना, अशी रघुची दारात हाक आली. या की काका. अरे तुझा मामा कुठं दिसत नाही? रघु म्हटला, हाय की गोट्यात, थांबा बोलितो. असं म्हणून किसनानं मामाला हाक दिली. काय रे किसना? ते रघु काका आले आता. लक्ष्मीनं त्यांनी चहा केला. चहा पितच रघु म्हणाला, मामा, भीमाच्या ऑपरेशनला आप्पा 10,000 देतो म्हणाल्यात. बाकीची जुळणी तुमचं तुम्ही करा. श्रीपतीला आणि किसनाला रग्याचं बोलणं ऐकून आनंद झाला. श्रीपती म्हणाला, खरंच पाटील देव माणूस आहे ते. म्या उद्या येऊन त्यांची गाठ घेतो. ठीक आहे म्हणून रघु उठला. किसना म्हणाला, मामा, म्या बी उद्या तुमच्या संग पाटलाकडे येतो. ठीक आहे पोरा, जाऊया. श्रीपतीने गावाकडे जाणं एक दिवस लांबणीवर टाकलं. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.